मित्रांनो, आता हा जो आपण रस्ता पाहत आहात, हा रस्ता इथला तिथला नसून हा सानपाडा बायपास ते तुर्भे नाका सर्व्हिस रोडचा आहे आणि हा रस्ता नेरूळ बी वार्ड अंतर्गत आहे। या रस्त्याची दुरवस्था बघा। फक्त 10 महिन्यापूर्वी हा रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे, काँक्रीट करण्याचं काम। तर कशा प्रकारे काम केलेलं आहे बघा। म्हणजे या इंजिनियर लोक आणि अधिकारी लोकांनी, उप अभियंता असतील, यांनी ठेकेदारांना हाताशी धरून म्हणजे कशा प्रकारे कामाची विल्हेवाट लावलेली आहे बघा। तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि या इंजिनियर असो का उप अभियंता असो, यांना तत्काळ सिटी इंजिनियर किंवा आयुक्त साहेबांनी निलंबित करण्यात यावं। बघा काय काय प्रकार आहे, क्वालिटी बघा साहेब, आयुक्त साहेब, सिटी इंजिनियर साहेब, या रस्त्याची क्वालिटी बघा। आपण एकदा स्वतः सिटी इंजिनियर या नात्याने या रोडवर जाऊन पाहणी करावी। काही तडे, एवढे मोठे मोठे तडे कसे पडले, या रोडला एवढे तडे पडलेच कसे? काही तर इंजिनियर साहेब काम चालू असताना साईडवर असायचे का? काम चालू असताना का कधी उप अभियंत्यांनी या रोडवर कधी चक्कर मारली आहे का काम चालू असताना? जर दोघांची उपस्थिती असेल, या रोडची दुरवस्था का तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, यांची चौकशी करावी आणि निलंबित करण्यात यावं। बघा बघा कसे तडे गेलेत बघा बघा। आणि या ठेकेदार जो कोणी असेल त्याला काळ्या यादीत टाका, काळ्या यादीत टाका। अशा ठेकेदारांना पुन्हा काम भेटता कामा नये, यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे। आणि नेरूळ वार्डचे जे कोण स्थापत्य विभागाचे इंजिनियर आणि डिप्युटी असतील त्यांना निलंबित करण्यात यावं। बघा 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 कसे तडे गेलेत बघा ना कशा प्रकारे गेलेत, कशा प्रकारे तडे गेलेत बघा। आज तुम्हाला नवी मुंबईचा समाजसेवक श्री मांडदेव कालूबाई सेवाभावी सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील आपल्याला दाखवतोय की कशा प्रकारे रोडची कामं नवी मुंबईत केले जातात। इंजिनियर साहेब, तुमचं तर लक्ष असतं तर ही परिस्थिती नसती। तुमचं सुद्धा लक्ष नाही अशा कामांवर। इंजिनियर साहेब, सिटी इंजिनियर साहेब, तुमचं सुद्धा लक्ष नाही। बघा काय परिस्थिती आहे नवी मुंबईच्या रस्त्यांची, बघा कसे तडे जातात, कसे तडे जातात बघा बघा। उघड्या डोळे पहा नीट। सिटी इंजिनियर साहेब, आयुक्त साहेब, बघा कसे रस्त्यांना तडे गेलेले आहेत, कशा प्रकारे। पालिकेच्या इंजिनियरचं लक्ष आहे का साईटवर? उप अभियंत्याचं लक्ष आहे का साईटवर? कधी